कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी म्हटलंय की शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे, जो प्यायला तो गुरगुरल्याशिवाय राहिला नाही. शिक्षणाला वयाचं बंधन नाही, वयाची अट नाही. जो माणूस शिकला तो जगाच्या पाठीवर कुठेही जाऊ शकतो, कसाही राहू शकतो, सर्व्हाइव्ह करू शकतो. आपल्या गावरान ब्रो बरोबर बोलताना मला एक गोष्ट मात्र लक्षात आली की त्यांना ना इंग्रजी भाषेची थोडीशी भीती वाटते. ते काय घाबरण्यासारखं, हं? जशी आपली मराठी भाषा तशीच इंग्रजी भाषा. याचा कशाला उगाच एवढा आपण बाऊ करायचा. म्हणूनच त्यांना थोडंसं इंग्रजी शिकवण्यासाठी, त्यांच्या मनातली भीती घालवण्यासाठी मी त्यांच्यासाठी ना काहीतरी पाठवलंय. बघायचंय का मुंबई मेन्शन मध्ये काय चाललंय? चला तर मग. डिजी टपाल आलय. हॅलो गावरान ब्रो आणि सिटी सुंदरी, मी ऐकलंय की आपल्या बऱ्याच गावरान ब्रोंना शिकायची इच्छा आहे आणि शिकण्यासाठी शाळेत जायला हवं. कंपॉज बिम्पॉज सगळं बघून जुने शाळेत चौथी पाचवीला सोडलेली त्या शाळेची आठवण मी आली. शाळेच्या काही वस्तू आणि युनिफॉर्म पाठवले आहेत. सर्वांनी तयार होऊन स्कूल बस मधून शाळेत यायचं आहे. जेव्हा मी पहिल्यांदा शाळेची कपडे बघितली तेव्हा मला म्हणजे मार खायची आठवण आलेली पहिल्यांदा. आता म्हणलं दापकवा दापकवा आहे परत, म्हणलं मार खायला लागतोय वाटतं परत. तो हे दिवस बघायला लावला. बचपन के दिन देखने पडने गे मेरे को. वाव नाइस प्या. एवढ्यानं काय व्हायचं आता? काय बारका आहे तरी बी असू दे, ठेवतो. वाव चले ए माझे कपडे घेऊन या रे अर्जुन भाई. खाली यायचं खाली. खाली यायचा, आपले कपडे घेऊन यायचे. नाव काय गेलं तू? आणतायत आणतायत. दीपूचं हाय 9 नंबर आहे. लहान होता तेव्हा बी असेच कपडे घालायचे छोटे छोटे शाळेतले. पण काय असो यार, सर्वजण नाही का खतरनाक दिसतात. कुछ भी हो जाए सहीच, सर्वजण लय खतरनाक दिसतात. महाराज एका लाईनीमध्ये सगळे बाहेर जाऊ शकतो. एका लाईनीमध्ये मेंटेन डिसिप्लिन. चलो 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 नए ख्वाब बुन ले. खाली गेलो की काय आम्हाला वाटलं की कुठली दुसरी गाडी येईल, पण एकाएकी स्कूल बस आली आणि स्कूल बसमध्ये AC होता. आमच्या इथे वरपडत नेत होते. चला शाळेला. मामा उंदीर मामा की बसमध्ये बसल्यावर सगळे पुढं वेडे झालेले. काही काही बसलेले शांत, पण विजय, ऋषिकेश, मग हे लोक, पवन, हे लोक सगळे पुढे बसून ना एकदम ते आवली पोरं असतात ना शाळेतले तसे बघत. आम्ही सगळी दंगा करायला लागलो. शाळेची आठवण आली आम्हाला सगळ्यांची, सगळ्या पोरासनी. हेनासनी पण आले, नाहीच नाही, हेनासनी पण आल्या. बॅक बेंचवर बसणारे मुलं असतात ना, स्पाइक्स, चष्मा घालून. बॅक बेंचर आहे इकडे. बॅक बेंचर. बॅक बेंचर. माझं नाव बदनामत नाही. काय बोललास शत्रुघ्न, काय बोललास? आम्ही गप्पा मारत होतो, म्हणजे एकमेकांना, म्हणजे मुलींना आम्ही कपडे म्हणजे काढलेले असतात. मुलांच्या रूम मध्ये यायचं नाही असं. पण तू मला सांगू नको काय करायचंय काय नाही. तुम्हाला तू का बोलतो तुझ्यामुळे माझं नाव बदनाम होतं? भाई मी तर कोणाशी भांडते, मी कुठल्या मुलाशी बोलते, तू माझ्यावर फेक हे आरोप नको लावू. तिथं म्हणजे मला चिडतात असं, तुझी पार्टनर अशी तशी असं म्हणून. आय वॉन्ट टू गो होम. I want to go home. I can't take this. शत्रुघ्न बोलतोय की तुम्ही लोक माझ्याबद्दल घाण बोलताय. तुम्ही लोक असं बोलतायत का? मी कोणाशीच वागली
शत्रुज्ञ म्हणाला की शत्रुज्ञ बदनाम व्हायला लागलाय तिच्यामुळे आणि किमयाला राग आला खूप. साहजिक आहे तिला राग येणारच. असं झालं की मी एवढे एफर्ट्स टाकून पण शत्रुज्ञ असं बोलतोय तिच्याबद्दल तर ती खूप हट होती. तुम्हाला जेव्हा बोलते पोरं तेव्हा काय वाटत नाही, नंतर तुम्ही बोलून दाखवता सगळं. आता बोललास का तू तिला? अरे मी काय सांगतो ते कळायला पण पाहिजे ना, समजून घ्यायला पाहिजे म्हणून मी सांगितलं. ते त्याला कळलं नाही, त्याला राग आले, मग त्याने मला म्हणजे बोलायला लागले. समजायला पाहिजे. त्यांना आपली काढायची ठरवली काय? हा, इथं आपल्याला इज्जतच नाही काय. जाऊ दे. आय एम सॉरी. तुमचा टास्क खराब होता. आय एम व्हेरी सॉरी. बहीण मानतो मी, माझी स्वतःची बहीण मानतो तिला मी. जाऊ द्या, चांगल्या कामाला चालतोय. चला तर बोलवा आपल्या गावरान ब्रो आणि सिटी सुंदरींना. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया. पट्टीने करायचं की टाळ्यांनी करायचं आज कळेलच. एवढ्या मोठं स्कूल मी पहिल्यांदाच बघितलं. आमच्याकडे आपलं 2च मजली. ते बघितल्यावर मग श्रेयदाचा घाट पडले होतं पुढं. मग त्यांच्या संग जरा मजा केली. राम राम मंडळी, नमस्कार. कसा दिसालोय? नाही म्हणजे सिटी सुंदर आहे तर आल्या, पण आपले गावरान ब्रो कुठे आहेत? ते गावावर गेल्यात जरा फिरायला. अच्छा, त्यांच्या जागेवर तुम्ही आलाय का? लेट झाले, हात बघू. क्या बात आहे, वा. शाळेत येऊन कसं वाटतंय पण सगळ्यांना? जुन्या आठवणा पूर्ण आले ना? त्याच्या आधी मला सांग किमया, ऑल ओके? काय झालं बसमध्ये? तो मला बोलतो की तुझ्यामुळे माझं नाव बदनाम होतंय. तो गाडी उठल्यावर असेच असतात मुलं, केव्हा पण ते कपडे चेंज करतात, काय करतात. रूम मध्ये नाही यायचं असं मी त्याला समजून सांगायला गेलं तर त्याला राग आला तर मी काय करू सर. त्यांनी मला बोललं की माझी पार्टनर बद्दल सगळे बोलतायत की ही अशीच आहे तशीच आहे, आणि तो असा मला बोलला की मला वाईट वाटणारच ना. ती आपल्याला अजून बराच मोठा प्रवास करायचा, एकमेकांना समजून घ्या. हो सर. शक्य तेवढी भांडणं कमी करा, मिसकम्युनिकेशन मिसअंडरस्टँडिंग कमी करा, एवढंच तुम्हाला सांगेन मी. ओके एनिवे, अथर्व, अनुश्री, काय झालं काल रात्री? तो सगळ्यांसमोर किंवा कधीही कुठेही मला तू त्या इंद्री आहेस आणि बूट टाकू का तुला असं खूप काय काय बोललाय. मी सेल्फ रिस्पेक्ट कॉम्प्रोमाइज नाही करू शकत. सो मी आठवडाभर सहन केलं, पण आता नाही होणार. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.